काय सांगाल? कालचं बजेट फक्त जुमलेबाजी आहे आणि त्या दोघाची सावली महाराष्ट्रातल्या तिघा जणांवर पडली अशी स्थिती आहे. ते पण आजचे दिनचा जुमला होता, हा सुद्धा आकडेवारीचा जुमला आहे, याच्या पलीकडे काही नाही. कालची मंत्रिमंडळाची बैठक ही शेतकऱ्यांचा दुष्काळ जाहीर करणारी नव्हती, शेतकऱ्यांना काही देणारी नव्हती, इथल्या महाराष्ट्रातल्या दलितांसाठी काही देणारी नव्हती. एकही रुपया महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या दलितांसाठी जाहीर झाला नाही. ॲट्रॉसिटी ॲक्टचा निधी प्रलंबित आहेत, घरकुलाचा निधी प्रलंबित आहे, घरकुलं अर्ध्यावर बांधून पडलेले आहेत. घरकुलांना 1.5 लाख रुपये देऊन घर बांधा म्हणतात, तो 7 लाख रुपये निधी झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. परंतु मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती जमातीला डावलण्याचं काम कालच्या मंत्रिमंडळातून झालं आहे आणि धक्कादायक 1620 करोड रुपये मंदिराच्या विकासासाठी दिलेत. मंदिराच्या विकासासाठी 1620 करोड रुपये दिलेत. परंतु ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जखमी झालेले, हत्याकांड झालेल्या लोकांच्या फायली समाज कल्याण खात्यात धूळ खात पडल्यात. तिथं निधी नाही म्हणून सांगितला जातो, तिथं एकही रुपया दिला नाही. कालची मंत्रिमंडळाची बैठक ही मंदिर विकास मंडळाची बैठक होती असं असणारं या माध्यमातून जाहीर करतो. येणाऱ्या निवडणुकीत केवळ जुमलेबाजी आणि घोषणाबाजी जाहीर करणारी कालची मंत्रिमंडळाची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या दुष्काळासाठी ब्र शब्द त्याच्यामध्ये काढण्यात आलेला नाही. बेगड इथून लॉंग मार्च निघालेला आहे, याविषयी काय सांगाल? दुर्दैव आहे की पहिला लॉंग मार्च निघाला, सांगलीपर्यंत आला. बेडक गावामध्ये जी कमान आहे त्या कमानीचं बांधकाम 23 फूट वर गेल्यावर गावातल्या जातीवादी सरपंच असेल, काही अधिकारी असतील, यांनी ते पाडून टाकलं. केवळ त्या कमानीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येणार होतं म्हणून असणारा हा खेळ करण्यात आलेला आहे. आजही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, त्यांच्या नावाने मतं मागतो, त्यांच्या दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून सरपंचपासून ते पंतप्रधानपासून ते राष्ट्रपती बनतो. परंतु त्यांचं नाव एका गावातल्या 30 फुटाच्या कमानीला सुद्धा चालत नाही अशी असणारी स्थिती आहे आणि हे गंभीर आहे. हे जरी बेडकचं प्रकरण असलं तरी हे देशव्यापी प्रकरण झालेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या बेडकच्या भीम अनुयायांना शब्द दिला होता की मी ही कमान तात्काळ बांधून देतो, परंतु त्यांनी शब्द फिरवला, सगळ्यांनी धोका दिला. समाजाला त्या ठिकाणी लॉंग मार्च रद्द करण्यासाठी केवळ असणारं भिजत घोंगडं ठेवलं आणि ती कमान कसल्याही परिस्थितीत बांधून दिली नाही. निराश झालेले भीम अनुयायी त्या ठिकाणी पुन्हा एकदा लॉंग मार्चला निघालेत. हे धक्कादायक महाराष्ट्राला या माध्यमातून जाहीर करतोय की कराडपर्यंत हे समाज आलेला आहे, त्यांच्याकडे पैसे नाहीत, पोलिस त्यांना ॲम्ब्युलन्स देत नाहीत, पोलिस त्यांना सुरक्षा देत नाहीत, रस्त्याने लहान लहान लेकरं झेंडे घेऊन चालत आहेत, त्यांच्यावरून गाडी गेली, कुणाच्या जीवाला काही झाल्यास याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील, मुख्यमंत्री जबाबदार राहील, गृहमंत्री जबाबदार राहतील, उपमुख्यमंत्री जबाबदार राहतील, स्थानिकचं सगळं प्रशासन जबाबदार राहील. त्या ठिकाणी समाज बांधवांना आव्हान करतो की या लॉंग मार्चला मदत करा. या ठिकाणी सगळ्या पद्धतीने डॉक्टर असतील, पैसा असेल, यांनी सुद्धा मदत करावी आणि हा लॉंग मार्च पुढं घेऊन जावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेसाठी निघालेला हा लॉंग मार्च आहे आणि त्या ठिकाणी कमान झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. 2 दिवसात मी असणारं या मराठवाड्याच्या दौऱ्यावरून थेट त्या आंदोलनाच्या स्थळी जाणार आहे आणि हा मुद्दा राज्यव्यापी करणार आहे. समाज कल्याण विभागाकडून अद्यापही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असो की स्वाधार योजना असो यामार्फत मदत दिल्या जात नाही, काय सांगाल? ही जातीय मानसिकता आहे सरकारची. त्यांना बहुजनांचे, मागासवर्गीयांचे लेकरं शिकवायचेच नाहीत, ते गुलाम करायचेत, हे असणारं उघड उघड षडयंत्र आहे. शासकीय नोकरीत कंत्राट काय आणलं आहे, स्वाधार योजना 3-3 वर्ष काय देत नाहीत. स्वाधार योजनेची मागणी कुणी केली? भाजपच्या काळामध्ये बडोलेंनी ही योजना आणली. आम्ही म्हणत होतो नवीन वसतिगृह बांधा आणि नवे वसतिगृह बांधून आम्हाला राहायला द्या, पैसे देऊ नका. पैसे देण्याचा खेळ यांनी आणला, कारण वसतिगृहामधून आमच्या चळवळी चालायच्या, वसतिगृहातून आम्ही मोर्चे बनवायचो, वसतिगृहातून आमच्या चळवळीचा कट्टा तयार व्हायचा.
चळवळ दाबण्यासाठी वसतिगृह बंद केले आणि ही असणारी पैशाची योजना आणली. 3 वर्ष झालं स्वधार योजनेचे पैसे नाहीत. सावकाराकडून पैसे काढून लेकरं शिकतायत. त्यांच्यावर असणारं व्याजाचे डबल पैसे झालेत. आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्या परिवारावर आली तरीसुद्धा या सरकारला जाग येत नाही. मंत्रिमंडळाची बैठक घेता, अधिवेशन घेता, सामाजिक न्यायावरती एक शब्द काढत नाहीत, 1 रुपया देत नाहीत. निधी या ठिकाणी नाही म्हणून अधिकारी सांगतात आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही 16,000 करोड रुपये अनुसूचित जाती जमातील दिले. मग 16,000 दिले तर मग निधी कुठं आहे, हा असणारा प्रश्न या माध्यमातून विचारतोय. म्हणून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती या ठिकाणी नाकारण्याचं काम हे सरकार करतंय. हरेगाव श्रीरामपूरची घटना गंभीर आहे. उलटं टांगून मारलंय. कधी नव्हे तर त्यांच्या तोंडावरती लघुशंका केली, थुकण्यात आलंय, तरीसुद्धा मुख्यमंत्री भेटत नाही, गृहमंत्री भेटत नाही. अक्षय भालेरावचं हत्याकांड झालं इथं बोंडारला. अमित शहाची सभा झाली, त्या ठिकाणी मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस त्या काळात गेले नाहीत. हे असणारं दुर्दैव आहे. तुम्हाला दलित अत्याचाराला भेटायला लाज वाटते. RR पाटलानंतर कुणीही या ठिकाणी दलित अत्याचाराला भेटलं नाही. ती प्रथाच यांनी बंद पाडली. तुम्ही 16 दिवसात मराठा आंदोलक जरांगेंना भेटायला जातात. एक नाही 10 मंत्री जातात, मुख्यमंत्री जातात, केंद्रीय मंत्री जातात आणि दलितांच्या असणाऱ्या हत्याकांडाला तुम्ही भेटत नाहीत. पुशे सावळीच्या साताऱ्याच्या मुस्लिम हत्याकांडाला तुम्ही भेटायला जात नाहीत. त्या पुशे सावळीच्या साताऱ्यात मुस्लिमांना टार्गेट केलंय, घरं जाळलेत, मस्जिदीवर हल्ला केलाय, एका तरुणांना त्या ठिकाणी हत्याकांड झालंय. का तिथं जाऊन त्यांना तुम्ही सांत्वन करत नाही? 50 लाखाची मदत त्या तरुणाला झाली पाहिजे. सगळे घरं नवे मिळाले पाहिजेत. मशिदीचं निर्माण सुद्धा या ठिकाणी झालं पाहिजे. सरकारच्या बळावरती दंगली घडवल्या जात आहेत, आमच्यावरती हत्याकांड केले जात आहेत आणि सरकार त्या ठिकाणी भेटत नाही. अशी गंभीर स्थिती तयार झालेली आणि म्हणून आम्ही असणारं आता शांत बसणार नाहीत. काल मंत्रिमंडळावर निळा जनाक्रोश मोर्चा घेऊन गेलो. त्या ठिकाणी मंत्र्याला निवेदन दिलं आणि जाहीर केलं, संताप व्यक्त केला की तुम्ही जर माणूस म्हणून आमच्याकडे बघणार नसाल तर ही व्यवस्था आमच्या काय कामाची आहे. आणि म्हणून आमचा थेट आरोप आहे, हे एकनाथ शिंदे सरकार हे एका जातीचं सरकार आहे. दलित, आदिवासी, मुस्लिमांचा आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री नाही, हा एका जातीचा मुख्यमंत्री असा असणारं जाहीर करतो. आरक्षणाचा वाद सुद्धा या ठिकाणी मताच्या ध्रुवीकरणासाठी आहे. ओबीसी कडून देवेंद्र फडणवीसनी लढायचं आहे, मराठांकडून एकनाथ शिंदेनी लढायचं आहे. कुणाचं जाणारही नाही आणि कुणाला देणारही नाही. खेळ फक्त निवडणुकीसाठी चालू आहे, मतासाठी चालू आहे. आपले मतं साबूत करण्यासाठी या ठिकाणी खोटं सांत्वनचा एक बागुलबुवा उभा केला जातोय. एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे. मराठा ओबीसी हा वाद फॅब्रिक आहे आणि या वादात समाजाला समूहाला काहीच मिळणार नाही. त्यांचे डोके फोडले जातील एवढं निर्दयी काम या महाराष्ट्रात आजच्या तारखेला सुरू आहे. केंद्राची स्थिती सुद्धा गंभीर आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली, एक शब्द त्याच्यावरती बोलले नाहीत. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं नाही. देश नाही तर जग हादरलं, जग. पण आमचे देशाचे पंतप्रधान त्याच्यावर ट्विट सुद्धा करू शकले नाहीत, मन की बात सुद्धा करू शकले नाहीत. किती अन्याय. अहो, आशिफावरती मंदिरात बलात्कार झाला, मनीषा वाल्मिकीची जीभ छाटून बलात्कार झाला, पायल तडवीला फाशी घ्यावी लागली. तुम्ही विशेष अधिवेशन बोलवलं, मन की बात केली. तुम्ही असणारं त्या ठिकाणी जसं सनातन धर्मावरती लांब लचक भाषण केलं तसं एखादं भाषण केलं. ज्या सनातन धर्माने अस्पृश्यता पाळली, गुलामी आणली, शूद्रांना या ठिकाणी नाकारलं, हजारो वर्ष गुलाम ठेवलं, त्याचे असणारी वकिली या देशाचे पंतप्रधान करतायत. हा विचार, अस्पृश्यतेचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज पेरियर रामास्वामी यांची जयंती आहे, महात्मा फुले यांनी सुद्धा हे विचाराचं दहन केलेलं आहे आणि ते पुन्हा उगवण्याचं काम हे व्यवस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. काल दिल्लीला मोहन भागवतांनी जाहीर केलं की महिलांना समानता मिळाली पाहिजे. परंतु त्याच मोहन भागवतला माझा प्रश्न आहे, मणिपूरची घटना घडली त्यावेळेस एक निषेध का केला नाही? मणिपूरला तुम्ही देशाला म्हणले होते, RSS म्हणला होता की देशाला जर गरज पडली तर आम्ही तात्काळ सैन्य पुरवू. चड्डीवालं ते सैन्य मणिपूरला का गेलं नाही?
मणिपूर देशाचा भाग नव्हता का? का तिथल्या आया बहिणीला वाचवलं नाही? फक्त नाटक करायचं, नौटंकी करायची, भाषणात वेगळं बोलायचं आणि कृती वेगळी करायची. महिलांच्या समानतेवरती बोलण्याचा मोहन भागवतांना नैतिक अधिकार नाही. उद्यासुद्धा महिला आरक्षणाचा बागुलबुवा त्या ठिकाणी अधिवेशनात उभा केला जाईल. पोकळ घोषणा केल्या जातील. सनातन धर्मावर भांडण केलं जाईल. इंडिया पाहिजे का भारत पाहिजे या अज्ञानावरती एक एक तास घातला जाईल. दुसरं तिसरं या देशाच्या पदरात काही पडू शकत नाही. पुन्हा जर हे सरकार आलं तर हा देश संविधानाला मुकला म्हणून समजा. हे सांगण्यासाठी दलित, मुस्लिम, आदिवासी यांच्यावर होत असलेले अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आम्ही लवकरच या 2 दिवसात दलित बचाव, मुस्लिम बचाव, आदिवासी बचाव, बहुजन बचाव, देश बचाव, संविधान बचाव लॉंग मार्चसुद्धा या महाराष्ट्रात काढणार आहेत आणि जागोजागी या सरकारच्या विरोधात जागृतीचा कार्यक्रम हाती घेणार आहेत. आदिवासी त्यांना गुलाम करायचं आहे. मी जे म्हटलं दलित, मुस्लिम, आदिवासी हा त्यांचा टार्गेटेड आहे. तुम्ही इंडिया आघाडी जरी नवीन बघितली, त्या इंडिया आघाडीतसुद्धा दलितांचा नेता नाही, मुस्लिमांचा नेता नाही, आदिवाशांचा नेता नाही. त्याच्यामुळे ह्या आघाडीतसुद्धा एक मनुवादी विचारधारा आहे का असा प्रश्न या माध्यमातून आम्ही विचारतोय. आदिवाशांनासुद्धा या स्थान दिलेलं नाही. दुर्दैव आहे की या आघाडीत बाळासाहेब आंबेडकर चालत नाहीत, या आघाडीत ओवीसी चालत नाहीत, या आघाडीत अरविंद केजरीवाल चालतात. ही असणारी ही इंडिया आघाडी आहे. त्याच्यामुळे इंडिया आघाडी असो की NDA असो या दोघाकडेही आदिवाशांचा अजेंडा नाही. गुजरात, मध्य प्रदेश, त्या ठिकाणी मणिपूर, तिन्ही ठिकाणी आदिवाशांचे विचलित करणारे जे व्हिडिओ आलेत ते अतिशय गंभीर आहेत. त्या मध्य प्रदेशला तर आदिवासी तरुणाच्या तोंडावरती व्हिडिओ काढून लघुशंका करून तो व्हायरल केला. जग हादरून गेला. एवढी भयानक स्थिती आज आदिवाशाची. आदिवाशांना, दलितांना गुलाम करण्याचा अजेंडा या ठिकाणी सुरू आहे.